नमस्कार मंडळी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या, तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. तर असं श्रीमुख पाहायची आम्हाला पण घाई झालेली होती आणि म्हणून आम्ही एक छान कल्पना खरं तर डोक्यात आली. पण मला आता असं वाटतं ही कल्पना टाकणारा पण हा विठुरायच होता डोक्यामध्ये. आणि मग त्यातून साकार झाली अशी पालखी, तुळशी वृंदावन आणि ही छोटी छोटी बगवी जेंडी आणि हे सगळं अगदी घरच्या साहित्यातनं आम्ही तयार केलं. आणि ते इतकं सुरेख आणि सुंदर प्रत्यक्षात साकार झालं की अगदी मन मोहून टाकलं आणि वाटलं आपणच हे केलं आहे. मग कोणी रांगोळी काढायला मदत केली आणि कल्पना जरी माझ्या डोक्यात आली असली तरी मैत्रिणींनी, तिच्या कलाकारीने, तिच्या गुणांनी तिने हे सगळं छान सजवून दिलं. तिच्या मुलांनी मदत केली आणि हे सगळं त्यांनी सगळ्यांनी मदत केल्यामुळे सगळं घडून आलं. आणि माझं फक्त याच्यात छोटासा खारीचा वाटा होता. बाकी सगळ्यांनी मदत केली आणि आम्ही असं छान छान डेकोरेशन केलं. कोणी स्लोगन्स आणायला मदत केली आणि ती पण अशी छान आम्ही चिकटवली. मग मस्तपैकी सगळं तिथे छान मांडून ठेवलं आणि विठुरायाची मूर्ती होती आमच्याकडे आणि तिला असं छान सजवून आम्ही इथे त्याची पूजा वगैरे केली. आणि सगळ्या मित्रमैत्रिणींनी मिळून एक एक पदार्थ आणला होता आणि आम्ही असं जणू काही गोपालकाला केला आणि मग तो सगळ्यांनी मिळून ग्रहण केला. मुलांनी छान छान अभंग पाठ केले. त्यांना जमतील असे, कारण खरं त्यांच्यासाठी हे शब्द कठीण होते, कधी म्हटले नाहीत, तरी पण त्यांनी तो प्रयत्न अगदी 2 दिवसात केला. त्याच्यानंतर गोष्ट सांगणं असणं आहे किंवा अभंग म्हणणं आहे, असं सगळं छोटं छोटं त्यांनी केलं. खरं तर आम्ही जे विचार केला होता, म्हणजे मी विचार केला होता मुलांपर्यंत काहीतरी छान देण्याचा आणि विठुरायाप्रती आपली भक्ती सादर करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता. म्हणून ही छोटीशी दिंडीची कल्पना अगदी मनात आली आणि ती सगळ्यांना बोलून दाखवल्यावर ती अशी छान साकार पण झाली. छान आम्ही आमच्या छोट्या छोट्या वारकऱ्यांना तयार केलं, गंध लावून दिलं छानपैकी आणि अगदी ते छोटे वारकरी इतके गोड दिसत होते की खरं विठुरायाच आमच्या भेटीला आला होता असं वाटायला लागलं. आणि मुलांनी पण त्याच्यात खूप उत्साहाने भाग घेतला आणि असा आमचा आनंद खूप द्विगुणित व्हायला खूप मदत झाली. म्हणजे आपण छोटीशी कृती करतो आणि त्याच्यातनं जो आनंद मिळतो तर त्या परिश्रमाला, त्या छोट्या छोट्या कष्टांना किंवा त्या कल्पनेला असा सुंदर आकार मिळतो, तेव्हा खरंच प्रत्यक्ष विठुराय आपल्याला भेटायला आले आहेत असं वाटतं. आणि विठू माऊली ही साऱ्यांचीच आहे. ती त्याच्या प्रत्येकाच्या मनातलं जणू काय ओळखते. जसं जनाबाईसाठी ती मदतीला जायची विठू माऊली, तशी ती आमच्या हाकेसाठी आम्ही केलेल्या छोट्या छोट्या तयारीसाठी पण इथे आली होती. असं जणू आधीच आली होती आणि येऊन गेली, आम्हाला भेटून गेली असं वाटलं. आणि नंतर गेली आपली पंढरपुराला बाकी वारकऱ्यांना दर्शन देण्यासाठी. तर हा विठुराय नेहमी काहीतरी नवीन देऊन जातो. कधी पुढ्यात कविता देतो, तर कधीही अशी छोट्या दिंडीची कल्पना देतो डोक्यामध्ये आणि तोच सगळं करवून आणतो. तर हे असं प्रत्यक्षात आलं छोटं रूप आमच्या मनातलं, तर ते तुमच्यासमोर सादर करावं असं वाटलं. याने आनंद द्विगुणित होतो म्हणतात, वाढतो आनंद. तर तो आनंद तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून ही काही क्षणचित्र मी इथे दिलेली आहेत. तर नक्की ती कशी वाटतात हे मला नक्की कळवा आणि आमचा हा छोटासा उपक्रम तुम्हाला कसा वाटला ते पण कळवायला विसरू नका. आम्ही ते छान छान मुलांना असं घेऊन एक छोटी फेरी मारून आणली. आमची छोटीशी दिंडी अशी आम्ही ती सादर केली. छान उघड्या घातल्या, छोटंसं रिंगण केलं. मुलांनी पण त्याच्यात सहभाग घेतला आणि विठुरायाच्या जय जयकारामध्ये रामकृष्ण हरीचा जय जयकार करून आम्ही छान छान असं औक्षण वगैरे केलं मुलांना आणि अशी मज्जा आली आहे सगळी. तर विठू माऊली किती आनंद देऊ शकते अशा छोट्या छोट्या कल्पनेतनं, पण ते आम्हाला प्रत्यक्ष अनुभवता आलं. म्हणून हा अनुभव तुमच्यासाठी तुमच्यासोबत शेअर करते आहे. कसा वाटला ते जरूर कळवा. आणि जाण्याचे यज्ञकर्मावरचे असे छोट्या छोट्या उपक्रमसुद्धा तुम्हाला आवडत असतील तर तेही मला कळवायला विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अजूनही तुम्ही केलं नसेल, नवीन असाल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. रेसिपीचे पण व्हिडिओ शेअर करा आणि भेटूया पुढच्या भागामध्ये काहीतरी छानसं घेऊन. कारण आता हा वर्षभरासाठीचा खूप आनंद आम्ही आमच्या पोटात सामावून घेतलेला आहे आणि विठुराय आम्हाला प्रत्यक्ष भेटून गेल्यासारखं वाटतं आहे. त्याच्यामुळे तर तो आनंद अजून वाढलेला आहे. हे बघा, असं आनंदाचे क्षण तुमच्यासाठी काही. नमस्कार. जाणीजे यज्ञकर्म. जय हरी विठ्ठल.